पितृपक्ष या बाबतीत आणि पितृदोष निवारण, पितृदोष उपाय या बाबतीतले बरेचसे व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केले आहेत। पितृपक्ष आता काही दिवसच बाकी उरलेला आहे। तर आज मी तुम्हाला दत्तभक्ती केल्यामुळं पितृदोष कसे नाहीसे होतात आणि घरातल्या एखाद्या व्यक्तीने जरी दत्तभक्ती केली तर त्या भक्तासोबत त्याच्या कुटुंबाचा आणि त्याच्या 3 पिढ्यांच्या पितरांचा कसा उद्धार होतो ह्याची आज अगदी थोडक्यात माहिती बघूया। नमस्कार, मी अमृता। तुम्हाला सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर सध्या पितृपक्ष संपत आलेला आहे। दरवर्षी या 16 दिवसांमध्ये आपापल्या पितरांच्या आत्म्याला शांती आणि सद्गती लाभावी अशा उद्देशानं विविध पद्धतीनं श्राद्ध करायची परंपरा आहे। परंतु ही श्राद्ध कर्म हल्ली एकतर केलीच जात नाहीत। धक्काधक्कीचं जीवन आहे, अडीअडचणीचं जीवन आहे, किंवा कोणाला वेळ मिळत नाही किंवा कोणाची श्रद्धा नाही। कारण त्यात आजच्या स्वकेंद्रित स्वभाव होत चाललेल्या तरुण पिढीला उत्सवासारखं ग्लॅमरस असं काहीच वाटत नाही, किंवा जरी केलं तरी त्यात व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने कुठलंही श्राद्ध केलंय असं आढळत नाही। याच संदर्भात कित्येक ज्योतिषी असं मत मांडतात की हे नीट न केलेलं श्राद्ध घरातल्या लोकांसाठी फलदायी ठरण्यापेक्षा अत्यंत कष्टदायक ठरतं। म्हणजे जर का व्यवस्थित श्राद्ध, पिंडदान, तर्पण किंवा नैवेद्य हे जर का व्यवस्थितरित्या घरामध्ये केलं गेलं नाही तर उलट त्याचे वाईट परिणाम हे घरातल्या लोकांना भोगावे लागतात। अशा पितृदोषाला हे गोष्टी कारणीभूत होतात। त्यामुळं कुटुंबातील सदस्यांना सतत मोठे मनस्ताप, अपयश, अपघात किंवा घरामध्ये किरकिर, पैसा न राहणं, अशांतता या गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि ह्याचा त्रास त्यांना होऊ शकतो। काही ठिकाणी असं वाचनात किंवा ऐकण्यात आलेलं आहे किंवा आपल्या पुराणात सुद्धा सांगितलेलं आहे, दत्त महाराजांच्या उपासनेनं भक्तांच्या सोबत त्याच्या कुटुंबियांचा तसंच त्याच्या पितरांचा सुद्धा उद्धाराचा मार्ग हा मोकळा होतो। तर या पितृपक्षातील विहित श्राद्ध कर्म करण्याव्यतिरिक्त दत्त महाराजांची नेमकी काय साधना, उपासना, नामस्मरण वगैरे करावं, कसं करावं हे भक्तांना ज्ञान नसतं। तरी ही गोष्ट मी तुम्हाला आज थोडक्यामध्ये सांगणार आहे। आता तुम्हाला सांगते मी दत्तभक्तीमध्ये किती पावर आहे। जर का तुमच्या हातनं वर्षभरात कधीही, म्हणजे अगदी पितृपक्षात नाही जमलं तरी वर्षभरात कधीही तुमच्या घरातल्या एखाद्या जरी व्यक्तीनं गुरुचरित्र पारायण केलं तर त्या घराचे निम्म्याहून पितृदोष हे नाहीसे होतात। तसंच दर गुरुवारी जर का तुम्ही दत्त मंदिरामध्ये जाऊन एक मुठभर तांदूळ जर का दत्तमूर्तीसमोर वाहिले आणि तिथं एक तुम्ही दिवा लावून आला पितरांच्या नावानं तरीसुद्धा पितृदोष कमी होण्यास हळूहळू मदत होते। घरातल्या कटकटी ह्या दूर होतात। त्याचप्रमाणे घरामध्ये सतत दत्त महाराजांचा जप केल्यामुळं घरावर अनिष्ट येणं किंवा काही जी वाईट निगेटिव्हिटी घरामध्ये आहेत, वाईट शक्ती आहेत, त्या शक्ती घरातून निघून जाण्यास सुरुवात होते। केवळ आणि केवळ दत्तमंत्रामुळं सुद्धा घरामध्ये इतका फरक तुम्हाला जाणवेल। तुम्ही कमीत कमी 1 ते 2 महिने घरामध्ये सकाळ आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी गुरुदेव दत्तांचा मंत्र टीव्हीवर किंवा मोबाईलवर लावून ऐकण्यास सुरुवात करा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा मंत्र किंवा गुरुदेवाचा आणखीन कुठला मंत्र, श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जरी मंत्र तुम्ही सकाळ संध्याकाळ तुमच्या घरामध्ये, तुमच्या वास्तूमध्ये सतत हा मंत्र जर का म्हणत राहिला तर वास्तूमध्ये तुम्हाला अगदी डोळ्यांना पटण्या इतका फरक हळूहळू जाणवेल। दत्त महाराजांची महतीच इतकी आहे। ज्यांनी ज्यांनी आयुष्यामध्ये आत्तापर्यंत गुरुचरित्राचं पारायण केले आणि त्या पारायणामधल्या कथा, गोष्टी ह्या समजून घेतल्यात त्यांच्यासाठी हे मी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवणं अत्यंत सोपं जाणार आहे। तर बऱ्याच जणांना गुरुचरित्राचे नियम आणि काही अटी असतात, त्यामुळे गुरुचरित्राचं पारायण करणं जमत नाही। मला बऱ्यापैकी कमेंट्स आल्या की गुरुचरित्रातले जे काही गोष्टी आहेत त्या कथा स्वरूपात, जे काही अध्याय आहेत ते कथा स्वरूपात तुम्ही आम्हाला सांगा। तर तसाही प्रयत्न मी लवकरच तुमच्यासाठी नक्कीच करेन। तर आजच्या पुरतं इतकंच। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत। तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त।